नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारविल कथासंग्रहातील कथा. आपली आजची ही शेवटाहून दुसरी कथा आहे. म्हणजे या कथेनंतर अजून एक कथा झाली की आपलं पुस्तक पूर्ण होणार आहे. मला अपेक्षित होता त्यापेक्षा कमी रिस्पॉन्स या पुस्तकाला मिळाला, पण ठीक आहे, हरकत नाही. तर आता आपण आपल्या आजच्या कथेबद्दल बोलूयात. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे खड्डा. माणसाच्या मनामध्ये किंवा त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीने खड्डा पडू शकतो हे आपण सांगू शकत नाही. एखादी जवळची व्यक्ती गेल्याने, एखादी हृदयद्रावक घटना घडल्याने किंवा त्याला अपेक्षित अशी गोष्ट न झाल्याने त्याच्या आयुष्यात खड्डा पडू शकतो. हा खड्डा अक्षरशः खड्ड्याच्या स्वरूपात या कथेत दाखवला गेलेला आहे हे तुम्हाला लवकरच कळून येईल. तर मी अपेक्षा करते ही कथा तुम्हाला नक्की आवडेल आणि शेवटपर्यंत कथा नक्की ऐका. ऐकूयात आपली आजची कथा, खड्डा. हातात एक औषधाची बाटली घेऊन संभा दारात आला. त्याचे पाय वाजले आणि बायको माझघरातनं उठून बाहेर सोप्याला येत म्हणाली, तुम्ही दवाखान्याला गेला आणि रक्ताची गुळणी झाली की हो. छातीत धस्स झालं. एकाएकी तोंडच उतरलं. बायको बरोबर बोलत उभा न राहता संभा तसाच आत माझघरात गेला. आईच्या अंथरुणाजवळ जाऊन गप्पच उभा राहिला. म्हातारी डोळे झाकून निपचित पडली होती. एकाला 3 महिने ती अंथरुणावर पडून होती. अंगात काही राहिलं नव्हतं. नुसती हाडं आणि कातडीत शिल्लक होती. संभा उशाजवळ खाली बसला. त्याला आईकडं बघवत नव्हतं आणि तोंडानं बोलवतही नव्हतं. हातांचे कोपर निघाले होते. नुसत्या तुरकाट्या दिसत होत्या. चांदीचे गोट कोपराला येऊन भिडले होते. पोटात भडभडून आलं. किती इंजेक्शन दिली, औषधं बदलून बदलून दिलं, तरी गुणच येत नव्हता. काय करावं? म्हातारी अशी नाव झिजतच का चालली? एक उसासा टाकून संभानं आईच्या कपाळावर हात ठेवला. हालचाल करीत म्हातारीनं डोळे उघडले. पापण्यांचं टोपण निघालं आणि बुबळं बघत राहिली. संभानच विचारलं, काय आय? काय बीत? बुबळं बघतच राहिली. फडक्यानं पाटी पुसावी तसं धोत्राच्या सोग्यानं संभानं कपाळावरचा घाम पुसला आणि उगच तोंडाकडं बघत राहिला. उघडलेले डोळे झाकून म्हातारी गप्पच पडून राहिली. पायथ्याजवळ तोंडाला पदर लावून उभी राहिलेली तिची सून सांगू लागली, एक तांब्याभर रगात पडलं बघा. संभा उठला. न बोलता सोप्याला गेला. दाराच्या चौकटीजवळ घुटमळल्यागत जरा वेळ उभा राहिला आणि आत बघून बायकोला म्हणाला, जरा बाहेर ये ग. बायको बाहेर आली आणि संभानं विचारलं, रागात का पडावं ग? बघा की. मग दुसरा आणि काय औषध बदलून देतोय का काय बघून येऊ का? या जावा. असं म्हणून बायको म्हणाली, तांब्याभर रगात पडला म्हणून सांगा. आणि म्हणावं, काहीतरी जाळी जाळी दिसत होती, काळ्या काळ्या गाठी दिसत होत्या बघा. संभानं पायांत घातलं. तो जोता उतरून खाली गेला. दाराच्या तोंडाशी येऊन बायको बोलली, उलटी झाल्यापासनं लय पेकाळून गेल्यात म्हणून सांगा. शक्तीत सगळी गोळाहून आल्यागत झाली म्हणावं. सपाट्यानं पाय उचलत संभा दवाखान्यात गेला. डॉक्टरला बघून त्याच्या डोळ्यात पाणीच आलं. तोंड गेल्यागत झालं आणि डॉक्टरनी विचारलं, का आलास परत? संभाला धड बोलता येणं झालं. एक आवंढा गिळल्यागत करून तो म्हणाला, औषध न्यायला मी इकडं आलो आणि रक्ताची उलटी झाली म्हण. डॉक्टर तोंडाकडं बघत राहिले. संभानच विचारलं, असं का व्हावं बरं? एकदा डोळे झाकल्यागत करून एक उसासा टाकत डॉक्टर म्हणाले, आपल्या हाती असतं तेवढं करून पाहायचं. पोटात डबराच पडला. पायांवर उभं राहता येईनासं झालं. तसा संभा 2 पायांवर खाली बसला. वर तोंडाकडं बघायचं ते खाली भुईकडं बघत राहिला. न विचारताच सांगू लागला, चांगलं एक तांब्याभर रगात गेलं, काय तर जाळी जाळी पडल्यागत झाली म्हण, गाठी दिसत होत्या बघा. थोडा वेळ विचार केल्यागत करून डॉक्टर खुर्चीतनं उठले. 2-3 बाटल्यातलं औषध एकत्र केलं आणि पुडी बांधून संभाच्या हातात देत ते म्हणाले, गेल्या गेल्या एवढं मधात घालून चाटव.
हातात पुढी घेऊन संभा गप्पच उभा राहिला. खाली पायाकडे बघत म्हणाला, येऊन बघून जाता? न बोलता डॉक्टर खुर्चीतच बसून राहिले. संभाच म्हणाला, उलटी झाल्यापासनं म्हातारी लई पेकाळून गेली. डॉक्टर काही बोलले नाहीत. एक सिगारेट पेटवून त्यांनी तोंडात धरली. संभा उभाच राहिला. त्याच्याकडे बघत डॉक्टर म्हणाले, जा हे औषध दे, काय होतंय ते बघू, नंतर कळव. संभा घरी आला. बायको वारा घालत बसली होती. झाकलेला डोळा म्हातारी उघडत नव्हती. नुसती उलघाल सुरू होती. जवळ जात संभानं बायकोला विचारलं, का ग, असं का? पोटात डोंबच पडला म्हणायला लागल्यात. घाबरा होऊन संभा बघत राहिला. हातात पुढी धरून गप्पच उभा राहिला. आणि हे बोलणं ऐकून म्हातारीनं एकवार डोळे उघडून वर बघितलं. संभा खाली बसला. म्हातारीला सोसवेना झालं होतं. दोन्ही हात पोटावर ठेवून ती विव्हळू लागली. पुढं वाकून संभानं विचारलं, काय होतंय ग आहे? पोटात नुसता इस्तू पडलाय र संभा. अरे देवा देवा, काय करू र बाबा, सोसवना झालंय र मला. संभाला धीर निघाला नाही. घरात न थांबता तो पुन्हा दवाखान्यात गेला. डॉक्टरांना म्हणाला, पोटात डोंबच लय घातलाय हो, म्हातारी नुसती घालून घ्या लागली बघा. डॉक्टर खुर्चीतच बसून राहिले. काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. आणि दोन्ही हात जोडून संभा म्हणाला, डॉक्टर, ₹2000 लागू, लय काय नाही, अजून 4-6 महिना म्हातारी जगू द्या. डॉक्टर तोंडाकडे बघत राहिले. संभा सांगू लागला, आपांची एक समाधी बांधायची राहिल्या, तेवढी तिचे डोळ्यान देखत बांधतो, त्याचं उद्यापन होऊ द्या. बांधलेली समाधी तेवढी तिनं बघावी हीच इच्छा आहे. आणि 4 महिना जागवायचं करा, किती बी खर्च येऊ द्या. हाव तर 1 रान घालवत टाकतो, नाहीतर खरेदी देतो. संभा असं बोलत राहिला. त्याचं सगळं बोलून झालं. डॉक्टर खुर्चीतनं उठले. जवळ जाऊन त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. डोळ्यांतल्या पाण्याकडे बघत ते म्हणाले, तसं असतं तर तुला मागच नसतं का सांगितलं? धीर धर आणि करता येईल तेवढी आईची सेवा कर, जा. संभा घरात आला. म्हातारीची उलघाल सारखी चालू होती. त्याला जवळ बसवेना झालं. सकाळ गेली, दुपार झाली, म्हातारीला जास्तच झालं. संभाला तर जवळ बसवत नव्हतं. हाल बघवत नव्हते अगदी. कसला विस्तू पोटात पडला होता कळत नव्हतं. विषारी गोळा खाल्ल्यावर एखादं कुत्रं तडफडावं तशी तिची सारखी तडफड होत होती. म्हातारी खालच्या भुईला टाचा घासत पडली होती. विव्हळायला अंगात शक्ती राहिली नव्हती. नुसती कणत होती. ऐकवत नव्हतं. आतड्याला पीळ पडल्यागत झाला होता. काय करावं कळेना झालं. शेवटी संभा उठला. कुठं चित्तच लागत नव्हतं. तो एकटाच परड्यातल्या गोठ्यात गेला. बसलेल्या म्हशी चटाचट उठून उभ्या राहिल्या. एका म्हशीच्या तोंडावरनं हात फिरवत संभा दावणीच्या खुंट्याला लागून खाली बसला. तोंडाकडे बघत म्हणाला, असलं काय झालंय ग बाई तुझ्या मालकिनीला? घळाघळा डोळ्यांतनं पाण्याच्या धारा वाहू लागल्या. उमाळाच थांबत नव्हता. खुट्ट्याला कपाळ लावून एकटाच रडत बसला आणि म्हशीच्या तोंडाकडे बघत म्हणाला, बाय, म्हातारीशिवाय दुसऱ्या कोणाला धार काढू देत नव्हतीस. उद्या आलीस म्हणजे कोण तुझी धार काढणार ग? कोण तुझी दृष्ट काढणार? संभा बसून राहिला. तास अर्धा तास गेला. धोतराच्या सोग्यानं डोळे पुसून तो उठला. बसायचं होईना तसं गोठ्यातनं बाहेर पडला. खालमान घालून गप घरात आला. आई सारखी कणत होती. बायको उशीला बसून वारा घालीत राहिली होती. शेजारणी पाजारणी सगळ्या भोवतीनं गोळा झाल्या होत्या. कुणी बोलत नव्हतं. सगळ्याच गप बसून होत्या. बायकांची गर्दी बघून तो सोप्याला आला. सोपाही सगळा माणसांनी भरला होता. बाळू काका चिलीम ओढत बसला होता. तोंडाची चिलीम बाजूला करून तो संभाला म्हणाला, पोरा, हिकडे ये जरा. संभा जवळ गेला. बाळू काका म्हणाला, म्हातारी काय घोटाळा करती कळत नाही.
तिच्या लेखीला तर सांगावा धाडावा. संभाचा विचार घेतल्यागत करून बाळू काकानं एक तिथं 4 गावांना माणसं सोडली. सायकली गेल्या आणि पोटात डबराच पडल्यागत झाला. हातापायांतनं वारं गेल्यागत संभा बसून राहिला. जीव अगदी बैचैन होऊन गेला होता. त्याला धड बसवत नव्हतं, कुणाबरोबर बोलवतही नव्हतं. काय करावं हेच कळत नव्हतं. उठून उठून तो आत जात होता. जवळ न जाता लांबनच तोंड बघून तो पुन्हा बाहेर सोप्याला येत होता. आत आईचा जीव घुटमळला होता आणि बाहेर संभाला कसला धरच पोचत नव्हता. सारखी उलघाल सुरू होती. एका जागी बसवत नव्हतं. तोंडाला चिलीम लावून बाळू काका म्हणाला, तिची लेक तेवढी आली पाहिजे झटक्यानं, तर बरं होईल बघा. आजची रात जाणं कठीण हाय. बसलेला संभा उठून उभा राहिला. त्याला आत जाऊन बघायचं होईना झालं. घुटमळल्या गत तो तसाच उभा राहिला. न बोलता जोता उतरून बाहेर अंगणात गेला. पोरग एकटंच का बाहेर गेलं म्हणून बाळू काकाही उठला. एक खाकरा काढल्यागत करून दाराच्या तोंडाशी येत म्हणाला, संभा, बाहेर का र? का नाही? असं म्हणून संभा उन्हातच उभा राहिला. जोता उतरून बाळू काकाही खाली गेला. खांद्यावर हात ठेवून बोलला, असा धीर सोडून कसं भागल र? दोघंही बाहेरच्या दगडी कट्ट्यावर बसले. मध्येच म्हातारी जोरानं विव्हळत होती. बाहेरून ऐकू येत होतं. संभा म्हणाला, काका, हे काय होऊन बसलं का? आज एकाएकीच लय झालं. लय तळमळायला लागली आहे का? एकाएकीच कसं पोरा, 3 महिने झालं. झिजायला लागली आहे नव्ह. पान पिकत आलाय बाबा, काय करायचं? दोन्ही हातांनी संभानं आपलं कपाळ घट्ट दाबून धरलं. बोटांत बोट गुंतवून तिरडा घातल्यागत केला. करा करा दात वाजवून तो म्हणाला, सगळा घोटाळा झाला काका. तिच्या डोळ्यात देखत आप्पांची समाधी तेवढी बांधून व्हायची होती. या आजारपणात आम्हाला बी काय तेवढं सुचलं नाही. तिच्या डोळ्यात देखत एवढं व्हाया पाहिजे होतं. काय दावा साधला बघा देवानं. असं बोलता बोलताच संभा उठला. बाळू काकानं विचारलं, काय करतोस? काका, बसवना गा मला, काय करू? काका तोंडाकडं बघत राहिला आणि संभाच म्हणाला, जरा रानाकडे जाऊन येतो. अरे खोळ्या, तुझं रानात आणि काय गठेळ ठेवलंय र? घुटमळ लागत करून संभा म्हणाला, काका, आप्पा बसलाय त्या जागेला जातो. हात जोडून त्यालाच मागून घेतो. काय न ग बाबा, आता घर सोडून कुठं जाऊ न ग? नाही काका, संकटात आप्पाच मला आजवर साह्य झाल्यात. त्यालाच साकडं घालून बसतो. जातो. कुणाचं न ऐकता संभा घराबाहेर पडला. थेट त्यानं आपलं रान गाठलं. गोरीच्या जागेजवळ जाऊन तो उभा राहिला. हात जोडून म्हणाला, आप्पा, एकाएकी आज आईनं घोटाळा केलाय. काय तुझी असली पुण्याई, तर ह्यातनं तिला वाचीव. लय न ग, 4 महिन्यांची सवड दे. एवढी सुग्गी होऊ द्या. तुझ्या श्राद्धाला समाधी बांधतो, उद्यापन करतो. आईची लय इच्छा होती. तिच्या डोळ्यात देखत एवढं माझ्या हातनं घडू द्या. दुसरं काय न ग बघा. असं म्हणून खालची माती त्यानं कपाळाला लावली आणि भुईला डोकं टेकवून तो उठून उभा राहिला. जत्रेतल्या पाळण्यात बसल्यागत भोवतीची रानं, पिकं सगळी फिरताना दिसू लागली. डोळ्यांना अंधारी मारली. पुढचं काही दिसेना झालं. असं का म्हणून तो वर बघत राहिला. त्याचा डोळाच उघडेना झाला. सूर्य वर माथ्यावर आला होता. ऊन वरनं तावत होतं. उन्हात उभं राहायचं होईना तसा तो गार खोपीत गेला. पाल्याची खोप गार होती, पण संभाला बसवेनाच झालं. वैरणीच्या भाऱ्यावर अंग टाकून तो पडून राहिला. जीव सुचित नव्हता. गप पडलं तरी पडू देईना झाला. काय करावं संभाला कळेना झालं. बसता येत नव्हतं. उठून घरी जावं तर भीती वाटत होती. मनानं धसका घेतला होता. आजवर त्यानं कुणाचं मरण बघितलं नव्हतं. मांडी द्यायची पाळी आली तर काय करायचं? तोंडात कसं पाणी घालू? जीव जाताना कसं डोळ्यांनी बघू? काय वेळ आणलीस र बाबा.
संभा उठला. खोपीत चैन पडत नव्हती. तो बाहेर आला. उगाच धाबेवर बसून राहिला. बसवेना झालं. करावं तरी काय? बसलेला संभा उठला. उगाच रानाकडं बघत राहिला. कामं रगड पडली होती, पण सुचत नव्हतं. जोंधळ्यात तण उगवलं होतं. भांगलण करायची तशीच होती. तंबाखूचा शेंडा खुडायचा होता. 15 दिवस तिकडं ध्यानच कुणाचं नव्हतं. संभा उन्हातच सगळं रान फिरून आला. फिरणं झालं. आता काय करावं? एके जागी बसवत तर नव्हतं. धावेवर उभा राहून त्यानं उगच नजर टाकले. उसाच्या रानातलं पाणी जमिनीत जिरून एका अंगाची तंबाखू मार खात चालली होती. पाणी लागलं होतं. चर काढून निचरा केला तरच ती हाताला लागणार होती. संभा खोपीत गेला आणि एक कुदळ घेऊन बाहेर आला. उसाला लागून चर खणावी म्हणून त्यानं धोतर वर कमरेला खोवलं. अंगातला सदरा काढून बाजूला ठेवला. हातात कुदळ धरली आणि पुढं बघून तो चर खणत राहिला. ऊन वरनं ओतत होतं. अंगातनं घाम खाली गळत होता. घामाची नुसती आंघोळ पडत होती. भात्यागत छाती सारखी वर खाली होत होती. संभा कुदळ हाणत उभाच राहिला. तिसरा प्रहर उलटून गेला. चौथा प्रहर लागला. ऊन तोंडावर आलं. संभा थांबला नाही. हात सारखे वर खाली होत होते. दात खाऊन तो कुदळ हाणत होता. मध्येच थांबून ओली माती वर येत होती आणि खड्डा आत आत जात होता. चर काढायची सोडून 4 हातांचा त्यानं एक खड्डाच काढून ठेवला होता. गळ्या इतकं आत बुडून कुदळ मारायचं काम त्याचं चालूच होतं. आणि एकाएकी हळी कानावर आली. धावेवर उभा राहून त्याचा चुलत भाऊ रामू हळी देत राहिला होता. हातातली कुदळ बाजूला ठेवून संभा खड्ड्यातनं वर आला. तसा रामूच पळत येत म्हणाला, काय करायला लागलेस रे संभा? न बोलता संभा गप्पच उभा राहिला आणि त्यानं खणून ठेवलेल्या खड्ड्याकडे बघत रामू म्हणाला, चल लवकर. कसं हाय आईला? घरघर लागली अर. असं म्हणून रामूनं सांगितलं, तुझ्या पायात जीव ठेवून बसली बघ. माझ्या पायात? होय बाबा. पावलं भाजली की तेवढं तिकडं बघती. चल लवकर. संभा उभाच राहिला. काय बोलावं त्याला कळेना झालं आणि तोंडाकडे बघत रामू म्हणाला, तुझ्या कबी आत्ताच आल्या. ती बसली औषाजवळ. खरं जीवच जाता येईना झालाय बघ. असं म्हणून रामूनच खाली वाकून त्यानं काढून ठेवलेला सदरा त्याच्या हातात दिला आणि तगादा लावत तो म्हणाला, चल उचल पाय. तोंडभट तर होऊ दे की बाबा. संभा खाली बसला. रामू खुळ्यागत त्याच्या तोंडाकडं बघत राहिला. संभा म्हणाला, रामू घरघर लागल्या म्हणतोस? वय बाबा, आता बोलत बसू न गाणी. संभा उठला. दोघही धावेवर आले. मध्येच थांबून तो रामूला म्हणाला, तू असं कर. कसं? असंच पळत जा. कल्लोबाच्या रानात भीमगोंडा असल. त्याला तेवढं बोलावून घेऊन ये. तवर मी पुढे जातो. त्याला कुणी सांगितलं नाही होय? नाही नव. तिकडे जाऊ म्हणतोस? पळच. येळ घालवू नग. आशानं असं सांग आणि पुढं घालूनच घेऊन ये. रामू बोलत उभा न राहता पळत सुटला. संभा बघत उभा राहिला. पीक आड येऊन तो दिसेना झाला तसं संभानं तोंड फिरवलं आणि उसाच्या फडाकडं टक लावून तो बघत राहिला. त्याला कळेना झालं, काय करून बसलो मी? खुळ्यागत खड्डाच कसा खणून ठेवला? थोडा वेळ संभा बघत राहिला आणि हातपाय धुवाला म्हणून तो विहिरीत उतरला. जैभर उभं राहून त्यानं चांगले हात धुतले. नखात शिरलेली माती तो सावकाश बाहेर काढत बसला. आत माती शिरून काळी झालेली नखं पांढरी दिसू लागली. हातपाय सगळे धुवून स्वच्छ झाले. मग ओंजळीत पाणी घेऊन खळखळा त्यानं 2 चुळा भरल्या. एक बोट तोंडात घालून त्यानं दात घासली. पुन्हा चुळा भरल्या. कामानं पोटात खड्डा पडल्यागत झाला होता. पोट सगळं भकाळ झालं होतं. तहानेनं जीव व्याकुळला होता. पण पाणी प्यायचं सुचलं नव्हतं. तो तसाच पायऱ्या चढून वर आला. अंगात सदरा घालून उभा राहिला. धावेवर उभं राहून त्यानं मावळतीकडे बघितलं.
दिवस बुडायला गेला होता. 2 डोंगरांच्या मध्ये एक दरी दिसत होती. त्या दरीकडं तो बघत उभा राहिला. आभाळातच खड्डा खणल्यागत दिसत होता. संभा बघत उभा राहिला आणि एक उसासा टाकून तो गावाकडं निघाला. पाऊलच उचलत नव्हतं. हातापायांत वरुटे आल्यागत झाले होते. छाती धडधडत होती. इलाज नाही ते. तो पाय झुलत होता. जाणं भाग होतं. वेस मागं गेली. पेठेतनं न जाता मधल्या बोळानं तो घराकडं निघाला. शाळा आली. दगडी भिंतीला अंग टेकून तो तिथंच उभा राहिला. लांब उभा राहूनच घराकडं बघत राहिला. आणि एकाएकी दंगा कानावर आला. रडणं ऐकू येऊ लागलं. संभाच्या छातीतली धडधड संपली. पावलांत बळ आलं आणि एक वारं सुटावं तसा तो पळत सुटला. गेलेलं तोंड आलं आणि अंगणातच आई असं म्हणून त्यानं जबडा पसरला. ही होती आपली आजची कथा, खड्डा. आईच्या जाण्यानं संभाच्या आयुष्यात जो खड्डा पडला तसाच खड्डा त्यानं त्या रूपानं त्याच्या शेतात खणला असेल. मी अपेक्षा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेलच, पण हे वाचनही आवडलं असेल. जर आपल्या पूर्वीच्या कथा तुम्ही ऐकल्या नसतील तर कृपया त्या नक्की ऐका. तुम्हाला त्या आवडतील अशी मी अपेक्षा करते. आणि लवकरच भेटूयात या पुस्तकातल्या शेवटच्या कथेला. तर भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.